कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी परिसरात रविवारी सकाळी विहिरीत जिवंत बिबट्या आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात बिबट्याचा वावर असल्याच्या घटना घडत असतानाच सर्वे क्रमांक 81/2 मधील शेतकरी शामराव कल्याण वक्ते यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडल्याची घटना उघडकीस आली. शनिवारी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास परिसरात मुसळधार पाऊस झाला होता. त्यानंतर रात्रीच्या वेळी हा बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विहिरीत पडलेला बिबट्या पाण्यातील पाईपचा आधार घेत जिवंत राहिल्याचे दिसून आले. रविवारी सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास भानुदास वक्ते हे आपल्या शेतात पाहणीसाठी गेले असता त्यांना विहिरीत बिबट्या दिसला. त्यांनी तत्काळ गावचे पोलीस पाटील बाळासाहेब गायकवाड यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलीस पाटील बाळासाहेब गायकवाड यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी निकिता आहेर यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती कळवली. घटनेची माहिती मिळताच संचालक बाळासाहेब वक्ते, पोलीस पाटील बाळासाहेब गायकवाड तसेच जालिंदर चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांची गर्दी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र विहिरीत पडलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाल्याने परिसरात मोठी गर्दी झाली. घटना घडून अंदाजे 5 ते 6 तास उलटूनही वनविभागाचे अधिकारी अथवा बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वन्य प्राण्यांच्या तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अशा घटनांमध्ये तातडीने बचाव कार्य होणे आवश्यक असताना झालेल्या विलंबाबद्दल ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. दरम्यान बिबट्याची सुरक्षित सुटका करण्यासाठी वन विभागाने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन आवश्यक बचाव कार्य हाती घ्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव. भानुदास वक्ते हे स्वतः त्यांच्या विहिरीकडे डोकायला आले. त्यांना डोकण्यापेक्षा ते म्हणे आम्हाला ती मोटर काढायची होती आणि ती मोटर जळलेल्या अवस्थेत होती, त्याच्यामुळे त्यांना ती काढणं गरजेचं होतं. त्यांनी विहिरीत डोकलं तर त्या विहिरीमध्ये बिबट्या आढळून आला. तो बिबट्या बातमी एवढी पसरली की सारं गाव गोळा झालं. गाव गोळा होऊन वन विभागाला कळवण्यात आलं का ताबडतोब या ठिकाणी आम्हाला तुमचा पिंजरा पाहिजे, कारण की लोक फार येड्यावानी करायला लागले. आणि त्या बिबट्याला पण रात्रभर तो पाण्यात पोहून विहिरीच्या कडेला त्याने ते नख मारून वर यायचा प्रयत्न केला, पण तो आता फार थकलेला अवस्थेत आहे. आम्ही वारंवार वन विभागाला फोन करून वन विभाग वेळेवर न आल्यामुळं गावकरी सगळे संतप्त झालेले आहेत. आणि शेतीमध्ये जाण्यासाठी रात्रीभर कोणी तयार नव्हतं. शेळ्या, बकरं, मेंढ्या, जनावरे, कुत्रे हे असे अनेक या ठिकाणी फस्त केले होते आणि त्याची फार दहशत होती. त्या दहशतीला कंटाळून लोकांनी वारंवार वन विभागाला कळवले. पिंजरा लावून सुद्धा तो पिंजऱ्यामध्ये सापडला नाही. आणि अनेकही अजून 1-2 बिबटे आहे, त्याची सुद्धा या वन विभागाने दखल घ्यावी, पिंजरा लावा अशी मी वन विभागाला विनंती करतो. आणि शेतीच्या आता हे जोरात कामं चालू झालेली आहेत, त्याच्यामुळं आता हे लाईट वन विभागनं लाईट वाल्यांना सुद्धा कळवलं पाहिजे का रात्रीची तुम्ही लाईट देत जा. आम्ही वारंवार सांगितलं. लाईटवाले सुद्धा आता या ठिकाणी सेट डाऊन त्यांनी वाढवलेला आहे. हे रात्री 7 ते पावणे 7 ते रात्री 1 वाजेपर्यंत लाईट जाते. आता महत्वाचं आहे, लाईट रात्री नाही ना, लाईट असल्यामुळं लाईट नसल्यामुळं फार दहशत निर्माण झालेली आहे. आणि याची खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे. आणि लाईटवाल्यांना सुद्धा आमचे आमदार साहेब किंवा खासदार साहेब यांनी सुद्धा कळवलं पाहिजे का या ठिकाणी बिबट्या जर वावर त्याचं जास्त प्रमाणात आहे, लोक फार दहशतीखाली आहे, तर तुम्ही लाईट द्यायला काय हरकत आहे. त्यांना वारंवार आम्ही त्या ठिकाणी निवेदन देऊन सुद्धा त्यांनी आम्हाला सेटडाऊन हे चालूच ठेवलेलं आहे. थोडे बोलून आता मी माझे 2 शब्द संपवतो आणि वन विभाग आल्यानंतर आता बिबट्या त्यांच्या ताब्यात देतो. धन्यवाद. रविवार दिनांक 28/6/2026 या दिवशी आमचे शामराव कल्याणराव वक्ते यांचं जे क्षेत्र आहे सर्व नंबर 81, त्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी कपाशी आणि मका केलेली आहे. परंतु मोटार जळलेली असल्या कारणामुळं मोटार रिपेअर करून त्याला पाणी भरण्यासाठी त्यांच्या घरचे सर्व लोक आणि संबंधित माणसं या ठिकाणी आले होते. त्यांनी आल्यानंतर पाहिलं, विहिरीत डोकून पाहिलं तर विहिरीतला जो खालचा सेक्शन पाईप असतो त्या पाईपला बिबट्या एकदम घट्ट पकडून बसलेला होता. विहिरीत पाणी असल्या कारणामुळे
त्यांनी त्याचा जीव वाचवण्यासाठी त्या पाईपाचा आधार घेतला आणि संपूर्ण विहिरीचं जे कठाड आहे सगळ्या बाजूचं त्या ठिकाणी त्यांनी इतके पंजे मारलेले आहेत, म्हणजे याचा अर्थ की त्यांनी वरती येण्याचा फार मोठा प्रयत्न केला, परंतु त्याला वरती येता आलं नाही, विहीर थोडी खोल असल्या कारणामुळं. अशा प्रकारे जेऊर कुंभारीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून ह्या बिबट्याचा वावर होता. बऱ्याच जणांना तो दिसला होता. बऱ्यापैकी काही लोकांच्या शेळ्या गेल्या, काहींचे जनावरांवर हल्ले झाले आणि कुत्रे तर मोठ्या प्रमाणात गेली. अशा सगळं मोठं नुकसान झालं. बऱ्याच दिवसापासून आमच्या इथल्या सर्व ग्रामस्थांनी, आमच्या सगळ्या बांधवांनी प्रयत्न केले, डिपार्टमेंटला कळवलं, फॉरेस्ट ऑफिसरला कळवलं, परंतु पिंजरे लावून देखील तो पकडला गेला नाही. परंतु आज निसर्गाच्या काल मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये तो रात्री या विहीरमध्ये पडला आणि तो जिवंत परिस्थितीमध्ये असल्या कारणामुळं तो फॉरेस्ट ऑफिसरने त्वरित या ठिकाणून घेऊन जावे अशी त्यांना ग्रामस्थांच्या वतीनं नम्र विनंती.